नमस्कार मंडळी, मी अंजली पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसमोर ऑकल्ट एक्सपर्ट आणि हीलर पुण्याहून बोलतीये। आणि बरेच आत्तापर्यंत व्हिडिओ माझे झालेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत, सगळ्यांनी छान रिस्पॉन्ड केलेला आहे माझ्या व्हिडिओने। हा मला वाटतं खूप कमी लोकांच्या समोर आला असेल आणि खास हे घेऊन येण्याचं एक वेगळं कारण आहे हा व्हिडिओ। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या कधी निसटून जाऊ नये ऐकण्यापासून, त्यासाठी हा खूप 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 सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर मंडळी, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी स्टिकलेर या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी कृपेने तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते। आपला हा जो आजचा व्हिडिओ जो बनवला गेला आहे ना, हा खूप सुंदर आणि खास व्हिडिओ आहे। प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये ना काही ना काही नेगेटिव्हिटी कुठेतरी कनेक्ट असते। दिवसभरामध्ये आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींना कनेक्ट होत राहतो। आपल्या आयुष्यात असलेली नेगेटिव्ह माणसं तर आहेतच, ती बाय डिफॉल्ट आपल्या आयुष्यात आहेतच। पण मंडळी, काही माहीत नसतात पण त्या आपल्या आयुष्यात ट्रॅव्हल करत असतात आणि त्या ट्रॅव्हल करणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तुम्ही ऐकून असाल मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन माहीत असेल, तुम्हाला ब्लॉकेज जे आपले रिमूव्ह करतात ते बऱ्याच गोष्टींचे ते व्हिडिओज तुम्हाला माहीत असतील, तुम्हाला पीसफुल माइंडचं माहीत असेल, नाईट मेडिटेशन, मॉर्निंग मेडिटेशन, असे अनेक प्रकारचे मेडिटेशन्स तुम्हाला माहीत असतील। त्याचा हा खास व्हिडिओ आहे ग्राउंडिंग मेडिटेशन। ग्राउंडिंग म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया आणि ग्राउंडिंग का करावे हे समजून घेऊया। ग्राउंडिंग म्हणजे पृथ्वीच्या ऊर्जेशी जोडलं जाणं। आता ही पृथ्वीची ऊर्जेशी आपण कसं जोडलं जाऊ शकतो हा प्रश्न बरेच जणांच्या मनात येऊ शकतो। तर जे ग्राउंडिंग मेडिटेशन आहे ना, ते केल्यानं तुम्ही त्या पृथ्वीच्या ऊर्जेशी जोडले जाता आणि खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला थोड्याच दिवसात दिसायला लागतात। बरं, सकारात्मक परिणामांसाठी हे करायचं आहे, सकारात्मक परिणाम तर आहेतच आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टींना, जसं आपण झाडूनी कचरा काढतो ना, तसं हे मेडिटेशन आहे ना आपल्या आयुष्यातले बरेचसे क्लटर साफ करतं, बरेचसे क्लटर असं साफ करतं। तर मला वाटतं की जे हे मेडिटेशन, हे ग्राउंडेड मेडिटेशन आहे ना, हे रोज आणि प्रत्येक व्यक्तीने झोपण्यापूर्वी केलंच आणि ती करण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही आहे। तुम्हाला मेडिटेशन यायला पाहिजे असंही नाही आहे, कारण मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी म्हणजे तुमची स्वतःची इच्छा, म्हणजे तुमच्या मनाची तयारी की आपल्याला हे करायचं आहे आणि आपलं आयुष्य सुधारायचं आहे। दुसरं आहे की शांत जागा की जिथे तुम्ही बसाल आणि तिसरं आहे की तुमच्याकडे ग्राउंडसर व्हिडिओ हवे, जो मी हल्लीच अपलोड केलेला आहे। तर ह्या 3 फार महत्त्वाच्या आहेत। त्याच्यात काळजी फक्त एकच घ्यायची आहे की जिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशी जागा हवी आहे, किंवा तुम्हाला जमिनीवर बसायचं आहे। जमिनीवर बसताना तुम्हाला जर खाली जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसा, पण तुमचे पाय मात्र जमिनीवरच ठेवले गेले पाहिजे। या मेडिटेशननी तुमच्या आयुष्यामध्ये इतका सकारात्मक बदल होईल, इतका सकारात्मक बदल होईल ना की तुम्हाला नेगेटिव्हिटी म्हणजे टच होऊन पण जाणार नाही, कारण तुम्ही रोज तिला साफ करताय तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या आयुष्यातली नको असलेली व्यक्ती, नको असलेली माणसं, नको असलेली तगमग, नको असलेले टेन्शन्स निघून जातील। फक्त तुम्ही या मेडिटेशनवर विश्वास ठेवा आणि हे मेडिटेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा काही गोष्टी तुम्हाला फील करायच्या असतात, कारण बरेचदा असं होतं की मेडिटेशनला तर आपण बसतो पण आपल्या डोक्यामध्ये अनंत ते विचार कुठेतरी आपल्याला एकाग्र होऊन देत नाही। तर मी खास अशा लोकांसाठी सांगेन की जी लोक आहेत ज्यांना मेडिटेशनमध्ये एकाग्रता नाही समजत, एकाग्र नाही होता येत ना, त्या लोकांनी काय करायचं, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आहे ना, डोळे मिटून बसल्यावर जे विचार येतात ते विचार येऊन द्यायचे, जाऊन द्यायचे, त्याच्याकडे फोकस करायचा नाहीये। पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करा तेव्हा लक्षात घ्या, थोडाफार त्रास हा सुरुवातीला होतो आणि नंतर जेव्हा तुम्ही तुमची ती बैठक रीतसर आणि प्रॉपर ठेवता ना, तेव्हा हा त्रास हळूहळू निघून जातो आणि तुम्हाला नंतर लक्षात पण येत नाही की आपण मेडिटेशनला बसल्यावर आपल्या डोक्यात हे असे विचार येत होते। त्यामुळे मंडळी, जेव्हा जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, ह्या ग्राउंडेड मेडिटेशनला स्पेशली बसाल ना, तुमच्या डोक्यात काय विचार येतात ना, मुळात याच्याकडे दुर्लक्ष करा। तुम्ही फक्त सातत्यानं बसायला लागा, डोळे मिटायला लागा आणि मेडिटेशनसाठी कानामध्ये मस्त इयरबड टाका किंवा तुमचं हँड्स फ्री टाका, गोष्टी व्हिज्युअलाइज करत जा।
आणि हळूहळू तुम्हाला त्या मेडिटेशनचा इतका सराव होईल की तुम्हाला व्हिडिओची गरज पडणार नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःमध्ये ते सगळं व्हिज्युअलाइज करायला लागाल आणि तुमचं ग्राउंडेड मेडिटेशनमध्ये तुम्हीच सराईत व्हाल. ग्राउंडेड मेडिटेशन करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा असा आहे की तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढते, तुमच्यातली नेगेटिव्हिटी रिमूव्ह होते, तुमचा ऑरा क्लीन होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होते. म्हणजे जर तुम्हाला काही देवाचं करायचं आहे, उपासना करायची आहे, देवळात जायचं आहे, देवासाठी काही वेगळा वेळ काढायचा आहे आणि ज्या गोष्टी तुमच्याकडनं जमत नव्हत्या, ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे करायची इच्छा असून करता येत नव्हत्या ना, तर या गोष्टी मला आपोआप तुम्ही करायला लागाल. कारण हे मेडिटेशन तुम्हाला हेल्प करणार आहे त्यामध्ये सुद्धा. आणि आपोआप तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ वाढणार आहे. स्पिरिच्युअल ग्रोथ वाढणार म्हणजे काय? तर स्पिरिच्युअलिटीकडे मिळेल. स्पिरिच्युअलिटी म्हणजे जे काही थांबलं गेलेलं आहे, पूजा, उपासना वगैरे, त्या पुन्हा चालू होतील. आणि ज्या लोकांच्या मनामध्ये ही साशंकता आहे की कोणीतरी आमच्यावर काहीतरी करतंय, कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय किंवा कोणीतरी आमच्यावर काहीतरी फूक मारली आहे, उतारे टाक, हे जे काही तुमच्या मनामध्ये जे काही असेल आणि कोणी करतही असेल ना, तर प्लीज तुम्ही तर नक्कीच हे ग्राउंडेड मेडिटेशन करा. कारण ग्राउंडेड मेडिटेशननी तुमच्या शरीरामधल्या अनेक 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 गोष्टी तुम्ही त्या जमिनीमध्ये सोडता. आणि जी जमीन आहे, जे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ती पृथ्वीची जी ऊर्जा आहे, ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट होणार आहात ना, ती जी ऊर्जा तुमच्यामधलं म्हणजे संपूर्ण क्लटर स्वतःमध्ये घेते आणि प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ठेवते सतत. आणि जेव्हा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये राहता ना, तेव्हा कुठलीच नेगेटिव्हिटी, कुठलाच जादूटोणा, कुठलीही गोष्ट तुमच्या आसपास फिरकत नाही, तुम्हाला म्हणजे होत नाही. त्याच्यामुळे हे अतिशय सुंदर असं मेडिटेशन आहे. पूर्वापार बरीच लोक हे करत असायची, पण आपल्याला ते कधी माहीत नव्हतं, कधी कोणाला म्हणजे जमलंही नसेल किंवा कोणी ऐकिवातही नसेल. पण मंडळी, आज हा खूप सुंदर असा मी विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे की ग्राउंडिंग मेडिटेशन हे इतकं गरजेचं असतं की त्यांनी तुमच्या आयुष्यामधले सगळे ऑब्स्टिकल्स तुम्ही धुवून काढू शकता किंवा सगळे ऑब्स्टिकल्स ज्या पृथ्वीच्या ऊर्जेमध्ये तुम्ही टाकता, तेव्हा ती ऊर्जा तुमच्यामध्ये अशा गोष्टी आपोआप क्रिएट करत जाते ना, की ज्याने तुमचं आयुष्य इतकं सकारात्मक होतं ना, तुम्हाला चिंता, विवंचना, टेन्शन्स ह्या गोष्टीशी कधीच ती ऊर्जा तुम्हाला कनेक्ट राहून देत नाही. ते सगळं ती स्वतःमध्ये घेत राहते. कारण आपल्याला तेच तर मेन करायचं आहे ना ग्राउंडिंग मेडिटेशनमध्ये, की आपल्याला आपल्या संपूर्ण नेगेटिव्हिटी, आपल्या शरीरामध्ये काही मुळं आहेत ती जमिनीमध्ये सोडून आपल्याला ती पूर्णपणे ती नेगेटिव्हिटी जमिनीमध्ये त्या मुळांच्या थ्रू सोडायची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला खूप सुंदर, याच्यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. रोज रात्री तुम्हाला हे मेडिटेशन खास करायचं आहे. दिवसभरामध्ये जे काही तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये जे काही म्हणजे दिवस गेलाय, दिवसामध्ये अनेक नेगेटिव्ह एनर्जी ज्या रस्त्याने गेलात, घरात कोणी येऊन गेलं, तुमच्यावर फोन कोणी बोललं, जे 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 काही असेल, त्यामध्ये जे जे नेगेटिव्ह असेल ना, ते सगळं ग्राउंडेड होतं आणि तुमच्यामध्ये कुठलीच नेगेटिव्हिटी थांबवू शकत नाही. इतकी ते पृथ्वी तुम्हाला हेल्प करतं, ती पृथ्वीची ऊर्जा तुम्हाला हेल्प करते. तुम्ही विचार करा, माती हे एक एट आहे. आपल्या पंचतत्वामधलं ते एक तत्व आहे आणि ते तत्व तुम्हाला मदत करते. आणि त्या तत्वाशी जोडलं जाण्यासाठी तुम्हाला हे मेडिटेशन करणं अतिशयकच ठरणार आहे. तर त्याच्यामुळे मंडळी, प्रत्येकाने हे मेडिटेशन करावं. हे मेडिटेशन केल्यावर तुमची एकाग्रता वाढेल. तुम्हाला विस्मरण होत असेल तर तुमची स्मरणशक्ती वाढेल. तुम्हाला जर शारीरिक काही विकार असतील तर तुमचे शारीरिक विकार कमी होण्यास मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुमचा तो त्रास हमखास कमी होण्यास मदत होईल. पण तुम्हाला हे मेडिटेशन रोज केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कराल ना, तुमचं अनुकरण तुमच्या घरातले करतील, तुमची लहान मुलं जे आहेत, जे बसत नसतील या मेडिटेशनला, तर तेही करायला लागतील. आणि हळूहळू त्यांच्यात पण वेगवेगळ्या तऱ्हेने बदल होतील आणि हे तुम्हाला जाणवेल. कारण जेव्हा तुमच्यातले बदल त्यांना जाणवतील ना, तेव्हा ते स्वतः ते सगळं करायला लागतील. ज्याला अतिशय राग आहे, ज्याला अतिशय इगो आहे, जो अतिशयच नाहीये ना, त्या लोकांनी हे मेडिटेशन केल्यास त्यांना ट्रिमेंडस बेनिफिट्स मिळतात. ट्रिमेंडस बेनिफिट्स म्हणजे त्यांच्यामधला इगो, राग, अहंकार जे काही आहे ना, ते पूर्णपणे कमी होत नाही, पण कमी होण्यास मदत करतं आणि हळूहळू ते लोप पावतं, म्हणजे बंद होतं. तर मंडळी, इतकं सुरेख आणि इतकं सुंदर हे मेडिटेशन आहे, ग्राउंडेड मेडिटेशन. तो
प्लीज सगळ्यांनी करा. मी आवर्जून सांगते, अगदी पोट तिडकीने सांगते, कारण आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी हे ग्राउंडिंग मेडिटेशननी कमी होणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल, तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल. त्याच्यासाठी तुम्हाला हे मेडिटेशन करणं गरजेचंच आहे. तुम्ही इतर कुठले मेडिटेशन करता ते करा, पण हे मेडिटेशन मात्र झोपण्याच्या आधी नक्की करा. या मेडिटेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. प्लीज ती डाउनलोड करून ठेवा. रोज मेडिटेशन अगदी न चुकता करायचंच आहे. तुम्ही ते कुठेही करू शकता. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात, फिरायला गेलात, तिथेही एक जागा निवडून तुम्ही तिथे बसून फक्त फार तर 8 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं, याच्यावर हे मेडिटेशन नाही आहे. मला वाटतं प्रत्येकजण स्वतःसाठी 24 तासामधनं 10 मिनिटं काढूच शकतो. आणि जर त्याचे बेनिफिट्स इतके पॉझिटिव्ह मिळत असेल तर काढायला काय हरकत आहे, बरोबर ना मंडळी? सो प्लीज हे मेडिटेशन करायला विसरू नका. हे मेडिटेशन रोज करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कारण शेअर केलं तर इतरांनाही मदत होईल, त्यांचे आयुष्य सुधारेल. तर तुम्ही शेअर कराल ही मला खात्रीच आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला नक्की लवकरात लवकर मिळतील, कारण त्यासाठी बेल आयकॉनचं बटन हे तुम्हाला दाबायचं. तर मंडळी, पुन्हा मी लवकर येईल तुमच्या सगळ्यांसमोर खूप छान विषय घेऊन. तोपर्यंत छान